हॅलो, जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा, आता आम्ही आताच गावातून जेवण करून आराम करत होतो बघा. आणि तेवढ्यात फोन आला बघा. ते आमचे 15 दिवसापूर्वी एक जोडदार आले ते कांबळे म्हणून. तर ते त्यांच्या आईला मंडळीला घेऊन ते औरंगाबादला गेले त्यांच्या मुलीकडं. तर येता येता चालले होते. तर येता येता म्हणले चला गावातली त्यांची जिथं राहत होती ती जागा बघायची आहे आणि गावाच्या लोकांना भेटायचं म्हणून त्याच्या आईला बरोबर आणलं होतं. तर त्यांचा फोन आला की ते या बाबा कुठे येतं म्हणलं घरीच येतं. म्हणजे या गावात आम्ही आलो आहे, शेरूच्या पुढं निघालो आहे गावात. या म्हणजे आम्हाला थोडं गावात थोडं परिसर बघायचं, आमच्या आईला लोकांना भेटायचे आणि जायचे. तर असं फोन आला. तर मग मी साहेबाला फोन केला. तर त्यांचा मला फोन आला की या, मला पण फोन आला की मी पण येतो गावात, तुम्ही या गावात. तर आम्ही आता गावात गेलो. गावात जाऊन मग बघू मॅडम कशा ओळखतात काय आम्हाला काय. ठीक आहे, आता निघालो गावात बघा. आता हे बघा, हे आमचे जुने जोडीदार बघा. हे राजू कांबळे, ह्या त्यांच्या आई आहेत बघा. हे साबा म्हणजे आम्ही बरोबर होते आम्ही. हे काळे आहेत बघा, अशोकराव. आणि हे आमच्या जोडीदारांच्या मंडळी आहेत बघा, कल्पना काळे. सर्व मंडळी बघा. आज 50 वर्षातून आम्ही भेटलो बघा, आज सगळी एकत्र. तर इथं समोर इथं राहायला होत्या बघा कांबळेबाई इथं. तर ह्या बघा, ह्या कांबळेबाई आहेत. ह्या लई कडक आणि शिस्तवाज मॅडम होत्या बघा. गावाला शिस्त लावून गेल्या. तर खरंच यांची शिस्त म्हणजे खास जोपासण्यासारखी. आणि आजोबा पण त्या कडकच आहेत, नॉर्मल नाही आहेत. हे बघा, या बाईंच्या आता जुन्या आठवणी चालू झाल्या. उजाळा, जुन्या आठवणीचा उजाळा त्याच्यात बाईचं परत सगळ्यांना. हे बघा, इथं या बाई ह्या कांतीलाल काळेच्या ह्या रूममध्ये राहायला होत्या बघा. आणि इथं हे सगळे जुने वाडे होते. इथं सगळे आता गेले. इथं कोण काय राहिलं नाही आता ओळख जुनं. सगळे नवीन लोक आहेत सगळे आता इथं. आणि इथं हे अंगणवाडी, इथं दवाखाना होता बघा त्यावेळेस. हा, हे जुन्या आठवणी. चला मग काय बरं. ना पहिले तिकडे होते ना ते, पण आता तिथं थोरली मुलगी राहते. आजी का कोणीतरी डिलिव्हरी करायची, मी यायच्या आधी. होय, तळेगावून जायचं का पुणे कोण नाही नाही, ते काय म्हणतात, तुम्हाला जर पुण्याला जायचं असेल तर हा रस्ता एकदम सरळ माहिती नाही तो आपल्या या दहीवडीवरून. हा हा हा, तळेगाव शिक्रापूर. हा, शिक्रापूरला जायचंच नाही, तळेगावून डायरेक्ट सणसवाडीत निघतो. सणसवाडीत निघतो. नाही, सणसवाडीत नाही, डायरेक्ट याला निघतो. हा, ते उरुळी कांचनला. हा बरोबर. हा, तळेगावातून डायरेक्ट उरुळी कांचनला निघतो. मोकळा रस्ता आहे, मोकळा. तळेगावात गेला विचारावं लागेल की उरुळी कांचनला जायचे म्हणून. हा, हा, नाना होते का ते निंबाळकर सर. हा, ट्रॅफिक तर अजिबातच नाही, डायरेक्ट उरुळी कांचन. हा हा, थोडा. ना आम्हाला वाटतं काय तर नाश्ता करावा. बोलणारे इतके आहे, पोट माझं आहे ना. चला गाडी तिथे चालू. पाहत ते आबाच्या घरी जायचं म्हणतात. मी काय म्हणते, घरी गेले आई आहे ना. आई नाही, मग 2 बायका कोण होत्या मागच्या याच्यामध्ये, यांच्याकडे होत्या.
हां हां तुमच्या मंडळी होत्या आणि दुसरी जी होते ना ते शेजारून ते काम कामगार कोणतरी ते येऊन बसलेले होते. मला वाटलं नाही नाही आई वगैरे हे बघ 5 मिनिटात त्यांच्या घरी जाऊ हा? आणि निघू तसं हे बघ काही आता हे वय खायचं नाहीये तिचंही 62 आहे हे सगळे सगळे फायदे तर हाऊस झालेले आहेत फक्त वाट बघतो होय खरं बोललं नाही ना नाही. आपल्या हातात सगळं सगळ्या आईला राग आला तरी चालेल आपण सगळं आपल्या हातात नाही ना चला चला सकाळीला राग नाही. कांबळे मॅडम बाई बघा आता त्यांचे ते पहिले आठवण म्हणजे ज्या ठिकाणी राहायला होत्या तर त्या ठिकाणी त्या खास आतमध्ये जाऊन संपूर्ण पाहणी केली बघा. कुठं खोट होती, कुठं बाथरूम होतं, कुठं काय होतं, संपूर्ण त्याने व्यवस्थित निरीक्षण केलं आणि त्यांच्या त्या लक्षात राहिलं बरोबर. नाही नाही तुम्हाला म्हणजे तुम्हाला आठवलं सगळं नाही का आठलं म्हणजे काय सगळं आठवलं. हां सावकाश होत राहा खाली कारण आता हे पुढचं हे नवीन झाले ना ते. हां हां चला पुढं आबा तुम्ही. हां हां नाही नाही या मग तुम्ही येतो मागून. हे जुन्या आठवणी बघा इथं त्यांची ती आत्या इथं वाडा इथं एकरा मैत्रीण होती पण ते आता नाही आहेत. हे इथं त्यांच्या ओळखीचे ते नाही फक्त तेवढे आता अशोक काळे तेवढे त्यांचे फक्त इथं नजर पडते बाकीचं काय त्यांना कोणी नजर नाही. काय उपयोग म्हणजे साहेबांनी सांगितलं होतं. होय नसेल करायची नोकरी घरी चल मी तुला नोकरी कर म्हणत नाही तुझ्या हौसेने त्यांनी ती म्हण सांगितली हौशीनी पहिला पती त्याला फुटली रक्तपिती तुझ्या तू हौशीनी नोकरी करते मी तुला कर म्हटलेलं नाहीये. मग काय उपयोग 60 नाही लाख मिळू दे. आज काय मनात आलं मी 10 मिनिट हे बघा हे आमचे जोडीदार आहेत बघा हे कांबळे. तर आमची 50 वर्षांची भेट झाली. मी पाठीमागच्या व्हिडिओ सांगितलं बघा आपल्याला. तर त्यांनी मला ते हाताचं सांगितलं होतं तर त्यांनी हाताची चौकशी केली आणि त्यांनी सांगितले सोमवारी मंगळवारी तुम्ही या आणि तिथं तुमचं ते वानवडी म्हणून मिलिटरी हॉस्पिटल आहे तर तिथं तुमचं काम होईल आणि तिथं आपण प्रयत्न करू. तर आता ते गावाला आले तर आता ते जाणार आहेत आता. हे त्यांची गाडी आहे बघा त्यांची आई पण बरोबर आली आहे आणि तर मग ते आम्ही मग मंगळवारी आम्ही जाणार आहेत आणि मग दवाखान्यात चौकशी करून ते आधी माप घेणार चेकिंग करणार मग तर माप घेणार आणि माप घेतल्यानंतर मग आपल्याला पुढचा तारीख देणार आणि त्या तारखेला ते हात बसून देणार बघा असं आहे. तर आबांची गाठ घेऊन आता बघा निघाल्या बघा आता पुण्याला. तर आता बरं आहे आता लई दिवसांनी आता याचं सांगितलंच तुम्हाला वाटायला पण ते नाही त्यांना सांगितलं ना मी त्या कळंतवाडीवरून डायरेक्ट सरळ तळेगाव आणि तळेगाववरून डायरेक्ट उरुळी कांचन तर रस्ता झाला नाही त्या रस्त्याने जायचं. चला या परत हा नाही येणार आहे मी मंगळवारी पुढच्या मंगळवारी येणार आहे. तर आमचं बोलणं झालं ते घरची बायको मुलांना काय हो अनाथ त्यांचं तर काय त्यांची ओळखच नाही म्हणणार पण समजा चालतंय ठीक आहे. बघा निघाल्यात बघा आता त्यांना गावात सोडा तिकडे जाऊ नका कोणी होय ना आणि मुलं बिलं आली